त्याचा प्रश्न नाही, हा दुसरा प्रश्न आहे. 16,42,00,00,000 अर्ज आले आणि 15,53,00,00,000 कारवाई केली, निपटाऱ्याचं प्रमाण वगैरे सांगितलंय. अध्यक्ष महोदय, आज आपल्याला तलाठ्याकडे गेलेला अर्ज तलाठ्याने अडवायचं ठरवलं, काही करता येत नाही, त्याला पैसे दिल्याशिवाय काही काम होत. सगळ्या महसुली यंत्रणा ज्या आहेत जरा गांभीर्याने घ्या. तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात बघा. साहेब आपण बोला, मध्ये नको, खाली बसून नको बोलायला, आपण बोला. खाली बसून बोलणाऱ्यांच्यावर एक कडक कायदाच आणा आता. हरीश भाऊ खाली बसून बोलू नका. साहेब बोला. अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न स्पेसिफिक एवढाच आहे की अध्यक्ष महोदय, 7 दिवसाचा कायदा जो आहे, 7 दिवसात निपटारा झाला पाहिजे. कुठल्याही क्लार्क किंवा अधिकाऱ्याने 7 दिवस फाईल ठेवू नये. याची अंमलबजावणी कडकपणाने अपील करणं वगैरे वगैरे, हे कोणी नादाला लागत नाही. नाही दिलं तर मग वजन ठेवून आपलं काम करून घेण्याच्या नादात असतात. म्हणून मंत्री महोदयांनी स्पेसिफिक सांगावं की 7 दिवसाचं जे बच्चू कडूंनी सांगितलं आता, त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्याची तुम्ही घोषणा कराल, सगळ्यांना सांगू, कलेक्टरना सांगू वगैरे, खाली काय होत नाही. तर त्याची यापेक्षा वेगळी कशी अंमलबजावणी करणार हे आम्हाला सभागृहाला सांगा. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, 2 वेगळे विषय आहेत. मगाशी माननीय आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं तो उत्तर आता मी रिपीट करत नाही. त्याच्यानंतर बच्चूभाऊंनी नसती निपटारा 7 दिवसात झाला पाहिजे हा जो कायदा आहे तो माझ्या माहितीनुसार 2008-7-8च्या त्यावेळी 2005च्या काळातला हा कायदा आहे. पण तरी सुद्धा नसती निपटारा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी बच्चूभाऊंना मगाशी म्हटले की अधिवेशन संपल्यानंतर माझ्या स्तरावरती आपण मंत्रालयीन स्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊ, त्याचं एक सूत्र तयार करू, त्याच्यावर मॉनिटरिंग यंत्रणा कोणाची असावी, 15 दिवसांनी किंवा महिन्यांनी कुणी मॉनिटर करावं, त्याची ऑनलाईन काय सिस्टीम करता येते का, या सगळ्या बाबतीतली एक स्वतंत्र बैठक माननीय बच्चूभाऊंना घेऊन त्यांच्या समवेत या ठिकाणी केली जाईल. आणि निश्चितपणे त्याच्यात तुम्हाला देखील बोलू, तुम्हाला जर वेळ असेल तर, कारण तुम्ही इथून अधिवेशन संपले की राज्यभर दौऱ्यावर बाहेर पडणार, त्यामुळे जर वेळ असेल आपल्याला तर आपल्यालाही त्या बैठकीला नक्की या ठिकाणी मग दर आठवड्याला एक बैठक घेऊ आपण आणि निश्चितपणे बैठक घेऊन याच्यात सुसूत्रपणा आणायचा प्रयत्न सरकार करेल. सन्माननीय सदस्य सुनील अण्णा शेळके. अध्यक्ष महोदय, थोडक्यात अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन माझी फक्त. अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, 1 मिनिट. नाही, लक्षवेधी संपले. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, अध्यक्ष महोदय, 1 तारखेपासून संपूर्ण राज्य